गेल्या 5 दिवसांपासून पुणे क्राईम ब्रांचकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून छापे मारून ड्रग्ज जे आहेत ते पुण्यात घेऊन आलं जात आहे आणि आता देखील आपण जर पाहिलं तर पुण्यातील पोलीस मुख्यालयात आता 867 किलो जे ड्रग्ज आहेत ते घेऊन आलेले आहेत। या ठिकाणी हे सगळं ड्रग्ज जे आहे ते आणलेलं आहे, त्याचा पंचनामा करण्यासाठी तो या ठिकाणी ठेवलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून वेगवेगळी माहिती जी आहे ती दिवसेंदिवस समोर येत होती आणि त्यानंतर आता हे जे ड्रग्ज आहे ते या ठिकाणी आणून ठेवलेला आहे। खरं तर याचा मुख्य सूत्रधार जो आहे तो अजूनही फरार आहे, त्याचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जातो। याचे कनेक्शन जे आहेत ते दिल्लीपर्यंत पोहोचलेले होते। दिल्लीमधून देखील काही माल जो आहे तो ड्रग्सचा या ठिकाणी आता घेऊन येणार आहेत आणि आता देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जो आहे तो या ठिकाणी सीसीटीव्हीच्या अंतर्गत जे आहे त्या ठिकाणी ठेवलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये आतापर्यंत कालपर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यासोबतच 5 जण जे आहेत त्यांची नावं पोलिसांकडे होती। यामध्ये वैभव माने, अजर कसोरिया, हैदर शेख, भीमाजी साबळे, दिवेश भुटिया, राजपाल कुमार अशा जणांना अटक करण्यात आलं होतं। खरं तर मेन जो सूत्रधार आहे सनी धुनिया, ह्याला याआधी देखील 2016 मध्ये कुरकुम येथील फॅक्टरीमध्येच अटक करण्यात आलं होतं आणि त्यावेळी देखील 300 ते 350 किलोचा ड्रग्सचा साठा याच्याकडून जप्त करण्यात आला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातील जी कुरकुमची फॅक्टरी आहे त्या ठिकाणी जे ड्रग्सचं रॅकेट पुढे आलं त्यामध्ये देखील तोच मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। सध्या तो लंडनमध्ये आहे अशी देखील माहिती मिळते। पुणे पोलिसांकडून 13 ते 14 पथकं जी आहेत ती वेगवेगळी तैनात करण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला जातो। एकूणच आतापर्यंत या ठिकाणी जर पाहिलं तर 850 किलो असेल, तसेच दिल्लीवरून येणारं असं एकूण तब्बल 4,500 कोटींहून अधिक रुपयांचं जे ड्रग्ज आहे ते पुणे पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे। मुलायनपुरे, सिविक मिरर।